असं असशील रे नमक हरामी. अंकिता खरं सांग, तू मॅथ्सचा पेपर 12वीला पण नाही कॉपी केला? 12वीला असेल. 10वीला. आता आम्ही आलो आहे अक्षयच्या घरी. अक्षयने नवीन घर बांधलं आहे आणि खूप छान घर बांधलं आहे. घर बांधल्यापासून मी आले नव्हते, त्याच्यामुळे आज मी त्याच्या घरी पण आले आणि त्याच्या गावात जत्रा पण आहे, तर आम्ही जत्रेला पण जाणार आहोत. बोर्ड बघ ना कसं झालं झालं. काय वाघ मुंगळी. हा रे, वाघ मुंगळी झालं. तू हे लावतेस का? नाही लावलं ते बाम लावले. आपला मुलं नाही करायचं, ते लावायचं आहे. हा एक रूम आहे माझ्याकडे. आता काय, आता लग्न करायला मोकळा तू. तुझ्यानंतर आता म्हटलं हे मला कळलं, मला बातमी मिळाली. मी करणार. मिळाली का बातमी? मला बातमी मिळाली. आपण इथे लग्न असं असशील रे नमक हरामी. अंकिता खरं सांग, तू मॅथ्सचा पेपर 12वीला पण नाही कॉपी केला? 12वीला असेल. 10वीला. नाही करायला. 10वीला पण केली. 10वीला तू हेल्प केली तर आपल्याला वेगवेगळे पेपर होते. काही यायचं वेगवेगळे होते, पण काही क्वेश्चन सिमिलर होते आणि ते केले नाही. तेव्हा पण तुला ओळखते ना, तू विसरला सर, तुम्ही लक्षात ठेवून गप्पा बेस. आणि सायन्सच्या जोड्यामुळे तुम्हाला सांगितलेलं. बारावीला तर तू मॅथ्सचा पेपर नव्हता केला. मला माहिती आहे ना. ती स्टोरी सांगितली. मिसिंग होतं. जाम दुखतंय मला. काय झालं? एवढं सुचलंय मग ते पाय दुमडत नाही गे मला. खाऊ घेऊ त्याच्याने, मग जो फोटो काढतो त्यापासून या खाऊ पुढे घेतो. जो मला माझ्यासोबत फोटो काढतो खायची पुढे घेऊन तू तुझ्याकडे ठेव. आपण नंतर आता आपण इथून कुठं चाललेलो आहे? आपण जत्रेला चाललोय, मस्त मजा करायला. आज घेऊन चाललाय जत्रेला अक्षय. आता कोकणातल्या सगळ्या जत्रा चालू झाल्यात खरं. जत्रा चालू झाल्या. हो, कौल लागणार ह्याने मला अचानक बोलवलंय, नाही तर प्लीज मला कोणी काय बोलू नका. याने मला अचानक बोलवलंय. अरे मग सांगितलं मी कुठे गेले होते दुसरीकडे. हे घ्यायचं, शॉपिंग करायचं, हे नाही घ्यायचे. पिशवी गया सेवा की मान्य करून सर्व कुटुंब जशी आत्महत्येचं समाधान देव हा तसंच बाबा जमलेला आता व्यवस्थित 6 महिने इच्छा
करून गेले मला हे काय नारायण घेऊन द्या चला नारायण द्या चार, सहा, चला. एक फोटो काढू. अरे पटकन वेळ नको तू तिथे जा होय करूया ओके कसं वाटतं आज खूप मस्त वाटतंय. आता कोकणातल्या जत्रा चालू झाल्या आहेत आणि सगळ्यांना आता त्या मी पण दाखवणार आहे आणि ते मला खूप मस्त वाटते कारण बिग बॉस मध्ये बाहेर आल्यानंतर पहिलीच जत्रा जिथे मी आले आहे. अरे वा होय महाराजा होय महाराजा ब्रह्मदेव महाराज की जय आता आम्ही मुंबईत असतो, कामांमध्ये बिझी असतो, नवीन नवीन लोकांची भेट होते, पण अचानक जेव्हा आमचे शिक्षक आम्हाला भेटतात तेव्हा खूप भारी वाटतं. तर मला वाकुडे सर आणि त्यांची बायको जत्रेमध्ये भेटली आणि मला खूप भारी वाटलं की त्यांना एवढ्या वर्षानंतर मी भेटले. आणि मी काही जणांचं बदलतं प्रेम बघते, म्हणजे आत्ता खूप प्रेम बघते, पण ह्यांचं हे जे प्रेम आहे ना हे तेव्हापासून आत्तापर्यंत हे असंच आहे. त्या तेवढ्याच लाड माझे करतायत आणि तेवढ्याच आतुरतेने आत्मीयतेने मला तेव्हा भेटायचे जसे आत्ता त्या भेटल्या. कुठच्याही जत्रेमध्ये गेल्यानंतर आणि मी गेल्या वर्षी यांच्याकडनंच घेतलं होतं, त्या वर्षी पण यांच्याकडनंच घेतलं आणि सुतार पेढी पण घेतली. थँक्यू.
मला मस्त आहे ते जाऊन टाक काय वॉटरला फिरत जाऊ त्याला उभी म्हणता वाजणारी बघ चांगलं तिकडे पुढे वळून टाकले तिकडे माझ्या कवर प्रॅक्टिसला सांगितलं ना गाणं शिकवलेलं परदेशी पाच मिनिट अजून सुनामी हाँ आइडिया नाम
अच्छा पाणी आताच दिलं हो पिऊन हा घे. तुला कशी वाटली जत्रा? तू पहिल्यांदा बघितली कोकणातली जत्रा? तुमच्याकडे पण अशीच असते. माणगावची जत्रा बघशील ना तू हरवू अरे पडू ने शकतेस. कधीतरी ने माणगावला एप्रिल मध्ये नेतात जत्रेत हरवणे. आमच्याकडे पण आता सांग अंगणेवाडीची जत्रा सांगायला हरवला तर हा सांगतो माणगावची जत्रा अशी असते की तू हरवशील तर हरवणार त्या एका अंगणवाडीची जत्रा हरव मग विसरशील गावात असतात ज्ञानोची लागतील आणि रस्ते हसून थोडेसून खसून असतात खय जातात थोडस हे आलं असं काय 2 माणसं असतात मालवणचे तू माणगावच्या जत्रेत हरवू शकतेस माहितीये ना नाही. घेऊन जाईल ना तुला तुला पण मी अंगणवाडीला नाही ना फेब्रुवारी हरवलीस तर बघ तू हरवलास तर मिळणार पण नाहीस. तुला चालणार असेल तर हरवतो मी स्वतःहून हरवीन. चल तू मला माणगावची जत्रा येते मी तुला अंगणवाडीच्या नेते आणि मग आपण बघूया की पुढची जत्रा. अंगणवाडीची मोठी आहे असं मला ऐकण्यातून अरे किती किलोमीटर आधीपासून चालू होती ती. किती? म्हणजे parking घेतली. जवळजवळ खूप 4-5 आधीपासून. किलोमीटर ताई कोणासाठी घेतले तू? हे आता मला माहिती नाही रे काय माहिती घेतलंय आता. मला मिळालंय आज आम्ही कोकणातली जत्रा मस्त अनुभवली म्हणजे ह्याची पहिली हा कोकणातलाच आहे तसं काही नाही पण त्याने मालवणमध्ये येऊन पहिल्यांदा जत्रा अनुभवली आहे आणि या सेम जत्रा असते अगं आमच्याकडे अलिबागला पण सेम असते. नाही पण कोकणाची आता इकडचं ही जत्रा आता जत्रा पण थोडं लेट आला असतं ना खाजा दशावतारी नाटक असतं तुझ्याकडे. अशा प्रकारे. पण खाजा असता का तुमच्याकडे? हो. खाजा असतं सुतारपणी असता मला दुसरं असतं. सगळं असतं काय वेगळं? चव वेगळी असते आमची अरे आमची चव दशावतारी वेगळी. अरे आमची हीच चव लोक वेगळी. असतात दुकानदार पण हेच होते. काय? हे जरा जास्त कर. गर्दी नाही मग असं वाटायला लागलं. हो. अरे आमची हा. राजा बघितलं घ्यायचं दशावतारी राजा बघलं संकासूर संध्याकाळी बघलं बघितलं. तिकडे 12 वाजता म्हणजे 11 वाजता चालू होतं लेट चालू होतं. आपण लग्नात दहीकाला ठेवूया चिवला मी घरी आला तर ना मी नॉर्मली बघितलंय इकडचा नाही बघितलं. जत्रेमध्ये जास्त का नसतं थंडीत सगळ्या कोकणातल्या जत्रा चालू होतात आणि त्याला असे दशावतारी नाटक आणि सगळं सगळं असतं. तर रात्री 11 वाजता चालू होतं सकाळी मॉर्निंग लहानपणी ना असं काय काय हे माझ्या कानातले कुठे असं हे घेतलीच ना ते ठेवले तुझ्याकडे होते नाही मी नाही घेतले तुझ्याकडे दिले नाही पण खिशात ठेवलं बसलंय काय हो हे बघ अशा प्रकारे आजचा का बोलू दे मग बोलायला तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच संपतो आणि आता आम्ही जातोय सोनालीच्या हळदीसाठी आणि आम्ही एका दिवसात पुढ्या ठिकाणी फिरतोय म्हणजे काही त्याला अर्थच नाहीये सो आता आम्ही जाऊन तिची हळद एन्जॉय करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत पण आम्हाला कोणी जेवायलाच विचारत नाहीये हे आधीच सांगितलंय जेव्हा सुरू गप. आता मी आतापर्यंत ऐकलं हे नाही काय पहिलेच बोलू जेवण असं असं केलं. असं असं केलं ना शब्द आता हळदीला चाललंय ना जेवायला आग्रह नाही केला. हळदीला आम्हाला प्लीज आग्रह करा हळदीला चाललंय ना जेवायला सांगून ठेवते जे कोणी ब्लॉग बघत असतील त्यांना ते कुठेही दिसेल ना जेवणासाठी आग्रह कर नाही नाही, तू आम्ही जेवून जेवूनच जा अंकिता जेवूनच जा आणि असं करून तुम्ही आम्हाला जेवायला असंही त्याच्या पुढच्या लोकांनी जेवतो ना दिसेल जेवणच जातात तुला पाठवणारच नाही लवकर कर बाहेर. काय करतास रे येतास की नाही चल 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 तुम्ही पुढे चला आम्ही फाटसून येतो तुम्ही गुगल मॅप फॉलो देम हळद लागली खरं तर सोनालीने लग्नाला बोलवलं होतं पण लग्नाच्या वेळेला मला तिथे जाणं शक्य नव्हतं कारण मला अचानक एका मीटिंगला जावं लागणार होतं म्हणून मी असं ठरवलं की चला हळदीच्या निमित्ताने तिची भेट घेऊ आणि हळदीत तिला भेटून आपण मग घरी जाऊ.
पाणी वगैरे घाला, हळदीत पाणी घालू का लागतं पाण्यात लावची पाण्याची बायका मला माझ्या कुठे थांबणारच ना उद्या लग्न परवा लग्न तिथे स्टे दिलाय सगळ्यांना तिकडे त्यांना लावा हळद आधीच हळद लावतो म्हणजे बोलवा नाही तर नका बोलू. माझी हळद नाही मेल्या काय करतो रे. आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस इथेच संपला. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू नेक्स्ट व्लॉग.